ए संपत का बस. आम्ही भोंदू आहोत. संपत का बस. बघितलं. आम्ही भोंदू आहोत. आत्मा जिवंत आहे. तो खूप शक्तिशाली आहे. तो इतक्या सहजासहजी शरीरातून बाहेर जाणार नाही. तो उलट डाव घेतोय. आम्हाला भोंदू म्हणतोय स्वतःच्या बचावा करता. म्हणजे हे अजून संपलेलं नाहीये. नाही, मोठा उपाय करावा लागेल. आम्ही भोंदू आहोत. आणि तो मी तुम्हाला उद्या सांगतो. चल संपत, मोठा उपाय करावा लागेल. केशवदादा, मार्तंड महाराज तुम्हाला मूर्ख बनवतात. हे सगळं खोट आहे. खोटं असतं तर आतून त्या बाईचा आवाज आला नसता. अरे दादा, तुम्ही जो आवाज ऐकला तो माझ्या खोलीच्या बाहेरून आला होता. मला असं वाटतंय त्यांनीच कोणाला तरी बाहेर उभं केलं असणार. दादा, अरे हे सगळं बनाव आहे. तुम्ही तर काही बोलूच नका वंश. तुम्ही पाहिलं नाहीत का? अहो, तुमच्यातली ती वाईट शक्ती संपत भाऊंच्या अंकात गेली आणि काही बाई बरडायला लागली. म्हणजे अजूनही ती शक्ती इथेच कुठेतरी आहे. काय हो, आता काय करायचं आपण? मार्तंड महाराजांचा उपाय फसला. पण उद्या अधिकाऱ्याला सुपारी फोडायची. पैसे कुठून आणायचे? अहो अहो ऐका तर. स्वामीचीच कृपा की तू वाचलीस. मी ना तुझ्यासाठी पाणी आणते. हा, आधी फक्त कमरेवर हात ठेवून उभा दिसला, आता विटेवर उभा दिसतो. विठ्ठल 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 विठ्ठल. ह्याचा काय अर्थ आहे? स्वामींनी त्यालाच का पाठवलं? सावळ्या म्हणजे माझा विठ्ठल नाही ना? जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. सुंदरा मावशी, अहो किती सुंदर रांगोळी काढली तुम्ही. म्हणजे आम्हाला हे सुचलंच नाही. हो ना, खूपच छान दिसते रांगोळी. सुंदरा मावशी, पहाटेपासून बघते. हे काय करताय तुम्ही? नाही म्हणजे काही खास प्रयोजन आहे का? असेल तर सांगा, तशी तयारी करायला. काय काय ताई? अहो विशेष असं काहीच नाहीये कपिलाताई.
फक्त येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनात एक गोष्ट बिंबवायची आहे. श्रद्धा असेल तर अशक्यही शक्य होतं. सुंदरा मावशी, म्हणजे ही फक्त एक रांगोळी नाही तर संदेश आहे. कारण शब्द ऐकायला येतात पण दृश्य मनात कोरलं जातं. आम्ही अशक्य ते शक्य करून दाखवूच, नवे दाखवतोच. पण तुम्हाला जे आणि जेवढं शक्य आहे तेवढं तरी करणार आहात का? म्हणजे स्वामी, आम्हाला काय शक्य आहे जे आम्ही करत नाही आहोत? सुंदरे, काही कागद आतमध्ये ठेवलेत ते घेऊन ये. दया, कपिले, स्वामी, या कागदांचं काय करायचं? अहो जरा धीर धरा, स्वामी सांगतील सगळं. नाही म्हणजे कागदावर चित्र काढायचंय की काही लिहायचंय अशा अर्थाने विचारते मी काय ताई. स्वामी, याच्या दोन्ही बाजू कोऱ्याच आहेत. नाही म्हणजे चित्र काढायचंय का स्वामी ह्याच्यावर? आणि काढायचं असलं तर कोणतं? जे करायचं नव्हतं ते करून झालंय तुमचं. काय स्वामी? तुम्हाला सांगितलं होतं मागची बाजू बघा म्हणून, पण तुम्ही बघितलीत. हा मनुष्य स्वभाव आहे. जे करू नका म्हणून सांगितलं ते पहिल्यांदा करायचं. प्रार्थना करताना वाटतं देव पाहतोय, पण एखाद्याची निंदा नालसी करताना हे विसरून जाता. तसंच पुण्य करत असताना वाटतं देव बघतोय, पण पाप करत असताना तुम्ही ते सोयीस्करपणे विसरून जाता. दान करताना वाटतं देव आपल्याला बघतोय, पण चोरी करताना, लुबाडी करताना हे सगळं विसरून जाता. इतरांकडून अपेक्षा ठेवताना त्यालाही वाटतं की हे जग देवाने बनवलंय, पण इतरांचा तिरस्कार करताना तो हेच विसरून जातो. वाईट काळ आला की देव आठवतो, पण चांगला काळ सुरू झाला की त्याच देवाला विसरून जातो. खरंय स्वामी देवा, मनुष्य हा उलटाच वागत असतो. म्हणूनच किमान आमच्या भक्तांनी तरी हे टाळायला हवं. अशक्य ते शक्य आम्ही करून दाखवतोच, पण तुम्हाला जे आणि जेवढं शक्य आहे तेवढं तर करून दाखवाल. आणि हाच नियम सावळ्या आणि हरिप्रियालाही लागू होतो. त्या दोघांनाही एकमेकांसाठी जे जे करणं शक्य आहे ते ते त्यांनी करायलाच पाहिजे. देव चमत्कार करतो, पण माणसाने प्रयत्न केला तरच. श्री स्वामी समर्थ. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. स्वामी विठ्ठल, समर्थ विठ्ठल. श्री स्वामी समर्थ.
विठ्ठला, माझं मन, माझं आयुष्य सगळं तुझंच आहे. श्री हरी विठ्ठल. हरिप्रिया, एकदाच काय ते स्पष्टपणे सांग. तू तुझा हट्ट सोडणार आहेस की नाही? त्या अधिकाऱ्यासोबत लग्न करणार आहेस की नाही? नाही दादा, मी माझं सगळं आयुष्य विठ्ठलाला वाहिले. लग्न करेन तर फक्त विठ्ठलाशीच. म्हणजे तुझ्या डोक्यातलं हे खूळ जाणार नाहीये तर? मोठा भाऊ म्हणून मी तुझ्यावर जीव लावला, तुझ्यासाठी चांगलं स्थळ शोधलं, तुझ्या भल्याचा विचार करतो आणि तू हट्ट धरतेस. हे सहन होण्यापलीकडचं आहे. तू जर आडमुठेपणा करणार असशील ना, तर माझा सुद्धा नाईलाज आहे. हरिप्रिया, यापुढे या घरात तुला स्थान नाही. आत्ताच्या आता घराबाहेर निघायचं. घराबाहेर निघशील, उपाशी राहशील, खस्ता खाशील ना, तेव्हा तुला कळेल की हा भाऊ तुझ्या भल्याचाच विचार करत होता. केशव दादा, मला तुझ्या हेतूबद्दल काहीच शंका नाहीये, पण तू पण समजून घे ना. केशव दादा, स्वामींना तुझ्यापेक्षा जास्त कळतं. ते माझ्या भल्याचाच विचार करतील. बस झालं ते स्वामींचं गुणगान, पुरे झालं. तुला माझं ऐकायचंय की नाही? आणि नसेल ऐकायचंय ना, तर या क्षणी घराबाहेर निघ. चल, चालती हो. अरे केशव, केशव थांब. मी तिला असं घराबाहेर काढू देणार नाहीये. तुझ्या एकट्याचा ह्या घरावर हक्क नाही, तर तिचाही आहे. अरे तिच्या आयुष्याचे निर्णय तिला घेऊ दे ना. आई, तुमचं ना चुकतंय. घरावर मुलाचा हक्क असतो. मुली काय लग्न करून सासरी जातात, लग्न होईपर्यंतच त्यांचा हक्क असतो. हिला सांगतोय कधीपासून त्या अधिकाऱ्यासोबत लग्न करायला, पण नाही, हिला ते मान्य नाही. मग हे असंच घराबाहेर पडावं लागेल. जोपर्यंत मी जिवंत आहे ना, तोपर्यंत तिला मी घराबाहेर काढू देणार नाहीये तुम्हाला. हो ना, मग तुम्हीही तिच्यासोबत चला. या. वहिनी, दादा रे, दादा रे, आईशी असं का वागतोस दादा? केशव दादा रे, अरे केशव दादा. जा, चालत्या वा. जा जा, चालते वा. रमा, अगं काय झालं? काही वाईट स्वप्न पाहिलंस का? हो, खूपच वाईट. तुम्ही काल झोपताना म्हणाला होतात ना, हरिप्रिया जर नाही ऐकली तर तिला घरातनं बाहेर काढणार नव्हतं. ते सगळं स्वप्नात झालं होतं. माझ्याही डोक्यात तोच विचार घोळत होता. नाही ऐकली ना, तर खरंच हाकलून देईन. आणि खरंच तसं नाही केलं ना, तर तिला घाबरवण्यासाठी तरी मी नक्कीच करू शकतो. निदान त्या भीतीने तरी ती आपलं ऐकायला तयार होईल. नाही, ही चाल उलटी पडेल. हो, आपण जर तिला घराबाहेर काढलं तर ती थेट स्वामी स्थानाकडे जाईल आणि मग ते स्वामी तिला आश्रय देतील. यात तर तिचंच व्हावील ना. असं करून चालणार नाही. एकदा का ती त्यांच्या छायेत गेली तर तिला घरी परत आणणं अशक्य होईल. आणि मग त्या अधिकाऱ्याशी लग्न, ते तर स्वप्नच राहील. बरोबर आहे. भावनांमध्ये घेतलेला निर्णय नेहमी मागात पडतो. पण रमा, करायचं तरी काय? त्या मार्तंड महाराजांकडे जाऊन काहीतरी नवीन उपाय करायचा म्हटल्यानंतर पैसे लागणार. आणि तो अधिकारी, त्याला लागली लग्नाची घाई, त्याच्याकडे पुन्हा कसे पैसे मागणार आपण? एक मार्ग आहे. काय? जेव्हा काम सरळ मार्गी होत नाही ना, तेव्हा वळणदार वाट घ्यावीच लागते. मी सांगते काय करायचं.
जय हरी विठ्ठल स्वामी विठ्ठल समर्थ विठ्ठल. आईला ताप. सावळ्या, कुठे जाऊ? काय करू? हा एकटा कसा काय बाहेर पडला? सावळ्या, आई काय झालं? आई 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 आई, काय झालं आईला? आईला ताप ताप. वैद्य वैद्य. आईला ताप. मला आईला ताप? हो, तुम्ही आधी शांत व्हा बघू, शांत व्हा. सावळ्या, आपलं घाबरलेलं मन शांत झालं ना की आपल्याला मार्ग दिसतो. तुम्ही शांत व्हा. आईला आईला ताप. मला जायला मला जायला. सावळ्या, हे बघा, वैद्यांकडे जायचंय की नाही? हा, जायचंय ना? मग आधी शांत व्हा. तुम्ही शांत झालं की आपण वैद्यांकडे जाऊया. आई आईला आईला ताप. तिला काय होणार नाही ना? आईला आई 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 काय करू? मला जायला सावळ्या, मला जायला. सावळ्या, हार हातात घ्या तुळशीचा. आणि विठ्ठलाचं नाव घ्या. घ्या बघू. विठ्ठला श्री हरी विठ्ठल विठ्ठला जय हरी विठ्ठल. विठ्ठला. सावळ्या, जिथे शब्द पोचत नाही तिथे श्रद्धा पोचते. बरं वाटतंय? जायचं वैद्यांकडे? चला. अरे तुम्ही दोघं कुठं निघालात? काका, तुम्ही इथे? ते सावळ्याच्या आईला खूप ताप आलाय, मग आम्ही आता वैद्यांकडेच निघालो होतो. हे बघ, याला म्हणतात काकेत कळसान गावाला वळसा. म्हणजे? अगं पोरी, मीच वैद्य आहे. चल, आपण सावळ्याच्या आईला बघून येऊ. हा, चला चला, या या या. बघितलं सावळ्या, वारकरी काकाच वैद्य आहेत. तुमची आई नक्की बरी होईल. हे पुन्हा या वेड्यासोबत? केशवला सांगितलं होतं की ह्याच्यासोबत ती पुन्हा दिसता कामा नये. तरी त्या केशवला तर जाऊन सरळ करतोच आणि हिलाही अद्दल घडवतो. हे बघ, काय अगं, औषधीच आणायला विसरलो मी जाऊन औषधी वनस्पती घेऊन येतो. हा, तुम्ही वा पुढं जा. चला. आई 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 आई, अरे देवा, तुम्हाला तर खूप ताप भरलाय. आई आई आईला काय होणार नाही ना? आईला ताप. ते वैद्य अजून आले नाही. हो हो हो, शांत व्हा आधी तुम्ही. आई, तुम्ही काही काळजी करू नका. मी आली आहे ना, आणि वैद्य काका पण येतच आहेत. पाणी. आई, उठा बघू, थोडं पाणी घ्या, हळू. हा, पाणी. आई, वैद्य काका येऊन गेले ना की मी तुम्हाला पेच करून घालते. हरिप्रिया, वैद्य काका, आईना खूप ताप आलाय. थांब हं, मी तपासतो. हात बघू.
सवय बसील. फार काही झालेलं नाहीये तुझ्या आईला. साधा ताप आहे, उतरेल. आणि काळजी करू नकोस, हरिप्रिया आहे ना तुझ्या बरोबर. हरिप्रिया, तू आणि सावळ्या, तुम्ही दोघांनी आता हिची काळजी घ्यायची आणि एकमेकांचीही. नाती ही देवाची देणगी असते, ती जपायची असतात. तीच खरी साधना असते. हो काका.